मी जिवंत राहिलो नसतो असा आलेला एक प्रसंग. जगातील सर्वोच्च शिखर चढाई करत असताना कॅम्प 4च्या वरती पूर्णपणे डेथ झोन मानला जातो आणि त्या डेथ झोनमधनं शेवटच्या समिट पुशसाठी निघालो. अति वेगाने वाहणारे वारे, -35 ते 40 टेम्परेचर आणि त्याच्यात भर म्हणजे बर्फवृष्टी. अचानक मध्ये आलेल्या अडथळ्यांमुळे आणि राहिलेले शेवटचे 60 मीटर, त्या 60 मीटर आपल्याला एकतर शिखराच्या माथ्यावर जाणं आहे किंवा आपल्याला पुन्हा खाली जाणं आहे. त्याच वेळेस शेर्पाकडे मी विनवणी करतो की सर, आपला जो एक्स्ट्रा मास्क आहे तो आपण बदलून पाहूयात का. तेव्हा तो हळूच आवाजात म्हणतो की सर, तो मास्क मी खालच्या कॅम्पला सोडून आलोय. आणि त्यावेळेस आपल्याला आपला मृत्यू समोर दिसतो. का? कारण की छातीवर भयानक प्रेशर आलेलं असतं आणि तुम्हाला तुमचा मृत्यू समोर दिसतो. कारण खाली जाण्यासाठी पण आपल्याला ऑक्सिजन मास्क लागणार आहे आणि वर जाण्यासाठी पण ऑक्सिजन मास्क लागणार आहे आणि आता तो आपल्याकडे नाही. सह्याद्रीतले गडकिल्ले फिरत असताना, डोंगर दऱ्या फिरत असताना एक अद्भुत शक्ती माझ्या पाठीमागे होती, ती म्हणजे छत्रपती शिवाजी. नामस्मरण सुरू केलं आणि माझा ऑक्सिजन मास्क बंद झालेला चालू झाला आणि तिथून पुढे मी एक 60 मीटर अंतर करण्यासाठी लागणारा 1.25 तास मी कव्हर करून मी